नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत। आजचा आपला हा 19वा दिवस आहे। आज आपण वर्तुळ हा घटक अभ्यासणार आहोत। या घटकामध्ये आपल्याला वर्तुळाचे विविध घटक हे पाहायचे आहेत। तर आजचे महत्त्वाचे मुद्दे असे आहेत: वर्तुळ व वर्तुळातील विविध घटक। आकृतीमध्ये बिंदू ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून रेख ओडी ही त्रिज्या आहे। या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ओडी ही वर्तुळाची त्रिज्या आहे। ओडी ही वर्तुळाची त्रिज्या आहे। तसेच रेख PQ ही जीवा असून ही रेख PQ ही जीवा आहे। त्यानंतर AB हा व्यास आहे। AB हा व्यास आहे। तर आपल्याला ह्या सर्व याच्या व्याख्या सुद्धा माहित आहे। वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील कोणत्याही बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण वर्तुळाची त्रिज्या म्हणतो। वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतो। जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते त्या जीवेला आपण वर्तुळाचा व्यास म्हणतो। तर यामुळे आपल्याला लक्षात आलं असेल की सगळ्यात मोठी जीवा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा वर्तुळाची ही वर्तुळाचा व्यास असतो। कारण आपण AB हा व्यास जरी असला तर सर्वप्रथम ती जीवा आहे आणि ती जीवा केंद्रातून जाते। म्हणून याच्यापेक्षा जर मोठी आपण जीवा काढायचा प्रयत्न केला तर ती काढता येणार नाही। सर्वात मोठी जीवा जी असेल ती म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो। याच्यावर बरेच वेळेस परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत। दिलेल्या त्रिज्येच्या वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट जर केलं तर आपल्याला सांगता येते एवढ्या लांबीची आपल्याला त्यामध्ये जीवा काढता येते। व्यास म्हणजे सर्वात मोठी जीवा असते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर व्यास आणि त्रिज्या मधला हा संबंध, त्रिज्या बरोबर आहे 2, व्यास बरोबर आहे 2 गुणिले त्रिज्या। हे आपण ही एवढी त्रिज्या आहे, ओडी ही त्रिज्या आहे। आपण याला पूर्ण कंटिन्यू केलं तर हा झाला त्याचा व्यास। म्हणजे ही OP ही सुद्धा त्रिज्याच होते। म्हणजे त्रिज्या 2 त्रिज्या आहेत। 2 त्रिज्या मिळून काय होतो, एक व्यास तयार होतो, हा व्यास। म्हणून व्यास बरोबर आहे 2 गुणिले त्रिज्या। किंवा असंही म्हणता येतं की त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, अर्धी। वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे, वर्तुळाच्या परिघाला C ना आपण दर्शवतो सर्कम्फरन्स म्हणून। 2πr जर त्रिज्या दिली असेल तर हे सूत्र वापरायचं परिघ काढताना, आणि जर व्यास दिला असेल तर πd हे सूत्र वापरायचं। कारण 2r म्हणजे आताच आपण पाहिलं की 2r म्हणजे कोण, व्यास। म्हणून 2r च्या ऐवजी इथं d हे घेतलेलं आहे, हे पाय ॲज इट इज हेच सूत्र आहे। आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे πr वर्ग। यामध्ये पाय ही अपरिमेय संख्या असून पायची अंदाजे किंमत एकतर 22/7 घेतो किंवा 3.14 घेत असतो आपण, ठीक आहे। त्यानंतर पुढे बघा, प्रतलातील वर्तुळे। काही वर्तुळा संदर्भात माहिती। एकरूप वर्तुळे, ज्या दोन वर्तुळांची त्रिज्या समान असते, त्रिज्या समान असलेल्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात। वर्तुळ कितीही काढलेली असू द्या, त्या वर्तुळांची त्रिज्या जर समान असेल तर अशा सर्व वर्तुळांना आपण एकरूप वर्तुळे म्हणू शकतो। एक केंद्री वर्तुळे किंवा समकेंद्री वर्तुळे, केंद्रबिंदू एकच असलेल्या वर्तुळांना एक केंद्री वर्तुळे असे म्हणतात। बघा या ठिकाणी हे एक केंद्र आहे, हे एक केंद्र सर्व वर्तुळाचं
या वर्तुळाचं आणि या वर्तुळाचं, या तिन्ही वर्तुळाचं एकच केंद्र आहे म्हणून याला एक केंद्री वर्तुळ असं म्हणतात. यांच्या त्रिज्या मात्र वेगवेगळ्या असतात. याची त्रिज्या एवढी आहे, याची त्रिज्या एवढी आहे, ह्याची त्रिज्या एवढी आहे. आणि त्रिज्या ह्या याची आणि याची समान म्हणून हे काय झाले एकरूप वर्तुळे. हे एक केंद्री वर्तुळे आहेत. त्यानंतर एकाच बिंदूतून छेदणारी वर्तुळे, हा एक बिंदू, या बिंदूतून हे छेदणारी दोन वर्तुळे आहेत. त्याच्यानंतर याच्यातून सुद्धा या एका बिंदूमधून ही छेदणारी दोन वर्तुळे आहेत. एका बिंदूमधून छेदणारी वर्तुळ केंद्र भिन्न, त्रिज्या भिन्न व सामायिक एकच बिंदू, यांचा केंद्रही भिन्न असतो, त्रिज्याही भिन्न असते आणि मात्र सामायिक बिंदू असतो. बघा हे या ठिकाणी हा सामायिक बिंदू दोन्ही या दोन वर्तुळाच्या या स्पर्शिकेच्या विरुद्ध बाजूला आहे. या ठिकाणी या दोन वर्तुळाचे जे केंद्रबिंदू आहेत ते दोघांच्या सामायिक स्पर्शिकेच्या एकाच बाजूला आहेत. तर याला आपल्याला माहित आहे, पुढे आपण याला म्हणत असतो हे स्पर्श वर्तुळे आहेत. स्पर्श वर्तुळे. याला बाह्यस्पर्शी, बाहेरून स्पर्श, याला आंतरस्पर्शी वर्तुळे असे म्हणतात. त्यानंतर दोन बिंदू ते छेदणारी, आता पण हे बाह्यस्पर्शी असो की आंतरस्पर्शी असो ते फक्त एकाच बिंदूमध्ये छेदतात, एवढं लक्षात ठेवा. जेव्हा हीच वर्तुळ दोन बिंदूमध्ये छेदतात तेव्हा त्याला छेदणारी वर्तुळे असे म्हणतात. याला ह्या छेदणाऱ्या वर्तुळाला काय म्हणू शकतो आपण? स्पर्श वर्तुळे. हे बघा केंद्र भिन्न, त्रिज्या भिन्न व सामायिक बिंदू मात्र दोन आहेत. हे एक सामायिक बिंदू आहे, हे एक सामायिक बिंदू, इथं मात्र एकच होता या दोन्ही याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या वर्तुळाच्या संदर्भात माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म. हे जीवेचे गुणधर्म आपल्याला 8वी पासून आपण शिकत आहोत. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. हे वर्तुळाचं केंद्र आहे, ही आहे जीवा आणि या जीवेवर काढलेला हा आहे लंब, केंद्रातून काढलेला लंब. जेव्हा असं काढतो तेव्हा ही जीवा दुभागली जाते, म्हणजे AP बरोबर PB होतं. आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख जीवा AB आहे. जर रेख OP लंब जीवा AB असेल तर AP एकरूप BP असं आपल्याला सांगता येतं. AP एकरूप BP म्हणजे हा OP काय करतो, या AB ला दोन समान भागामध्ये विभागतो, म्हणजे दुभाजक असतो. हा प्रमेय. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब तो जीवेला दुभागतो, अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट याचा व्यत्यास. व्यत्यासामध्ये काय सांगता येतं, या जीवेचा मध्यबिंदू आणि केंद्र, वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेला लंब असतो. एकदम त्याच्या उलट. वर्तुळाचा केंद्र म्हणजे O आणि जीवेचा मध्य म्हणजे P यांना जोडणारा रेषाखंड काय असतो, जीवेला लंब असतो. म्हणजे म्हणून जर P हा जीवा AB चा मध्यबिंदू असेल आहे तर रेख OP काय असतो, जीवा लंब AB असते. हे झाला त्याचा गुणधर्म. त्यानंतर एकरूप जीवांचे गुणधर्म. एका किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. एक वर्तुळ असो का एकरूप वर्तुळ असो. एकरूप वर्तुळ म्हणजे आताच पाहिलं ज्यांची त्रिज्या समान त्याला काय म्हणतो आपण, एकरूप वर्तुळ असं म्हणतो. तर हे आपण काय केले, इथं दोन वर्तुळ घेतलेत, एकरूप वर्तुळ, दोन एकरूप वर्तुळ आणि हे आहे एक वर्तुळ. मग एका किंवा एकरूप वर्तुळात याच्यात किंवा याच्यात एकरूप जीवा, आपण जर जीवा काढल्या याच्यामध्ये एकरूप जीवा म्हणजे जीवेची लांबी समान असलेल्या दोन जीवा या एकरूप वर्तुळात काढल्या. इथं काढली हे केंद्रबिंदू आहे याचा. या ठिकाणी AB आणि CD, ही AB ही एक जीवा आणि CD ही दोन जीवा एकरूप काढल्या आपण. इथं एका वर्तुळात काढल्या आणि इथं काय केलं, एकरूप वर्तुळात काढल्या. दोन्हीसाठी नियम सारखाच. एका किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवा, ह्या ज्या एकरूप जीवा आहेत ते वर्तुळ केंद्रापासून समान अंतर असतात.
म्हणजे हे जे यांचं अंतर आहे वर्तुळ केंद्रापासूनचं ते हे आहे, हे अंतर, हे दोन्ही याचं अंतर हे कसं असतं, समान असतं. किंवा याच्यामध्ये जर बघायचं झालं तर OP हे झालं कोणाचं अंतर, ABचं केंद्रापासूनचं अंतर, आणि OQ हे झालं CD या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर. ते कसं असतं, समान असतं. सोबतच्या आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळात रेख OP लंब जीवा AB, OP लंब जीवा AB आणि OQ लंब जीवा CD. तर जीवा AB एकरूप जीवा CD असेल, ह्या दोन जीवा एकरूप असतील तर OP बरोबर आहे OQ हे आपल्याला सांगता येतं. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये काही माहिती दिली होती, आपण ती माहिती पाहिलेली आहे. यानंतर आपल्याला याच्यावर आधारित काही स्वाध्यायामधील प्रश्न सोडवायचे आहेत, ते आपण बघूया. यामधला एक व्यत्यास मागच्या याच्यामधला की एका किंवा एकरूप वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. समजा आपण एक वर्तुळ घेतलं तर याच्यामध्ये जर समान अंतरावर आपण जीवा काढल्या, ही एक जीवा काढली आणि दुसरी ही एक जीवा काढली, ह्या दोन जीवा काढल्यात, ही आहे AB जीवा आणि ही दुसरी जीवा आहे CD. ह्या दोन्ही जीवा जर एकरूप असतील, ह्या केंद्रापासून समान असतील, याचं अंतर, केंद्रापासूनचं अंतर हे या जीवेचं केंद्रापासूनचं हे अंतर आहे, या जीवेचं केंद्रापासूनचं हे अंतर आहे. हे अंतर जर समान असेल या दोन जीवाचं, समजा आपण असं गृहीत धरूया हे 3 सेंटीमीटर आहे, हे 3 सेंटीमीटर आहे, या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर 3 सेंटीमीटर, या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर 3 सेंटीमीटर आहे. मग जर जीवेचे अंतर केंद्रापासून समान असेल तर त्या जीवा ह्या काय असतात, एकरूप असतात. मागच्या प्रमेयाचा हा व्यत्यास आहे. जर OP बरोबर OQ असेल तर जीवा AB एकरूप जीवा CD असते. म्हणजे या केंद्रापासून हे अंतर आणि या केंद्रापासून हे अंतर जर समान असेल तर ह्या दोन दिलेल्या जीवा जे आहेत त्या दोन जीवा कशा असतात, एकरूप असतात. यानंतर प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. प्रश्न असा आहे, 2.7 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते. मी हे आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला. कोणत्याही वर्तुळामध्ये सर्वात जास्त मोठी जी जीवा असते ती म्हणजे ते वर्तुळाचा काय असतो, व्यास असतो. मग या ठिकाणी त्रिज्या दिली 2.7, त्रिज्या जर 2.7 असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे 5.4 हा काय असतो, व्यास. व्यास किती असतो, 5.4. त्रिज्या 2.7 म्हटल्याच्या नंतर त्याला दुप्पट जर केलं तर 5.4 होतो म्हणजे व्यास. आणि आपल्याला माहिती आहे वर्तुळामध्ये सर्वात जास्त लांबीची जीवा म्हणजे काय असतो, त्या वर्तुळाचा व्यास असतो. मग व्यासाची लांबी किती निघाली, 5.4. म्हणून याचं उत्तर करेक्ट आपल्याला काय सांगता येतं, ऑप्शन डी. केंद्रबिंदू O असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी आहे. बिंदू A हा वर्तुळाच्या प्रतलात आहे. जर लेंथ OA बरोबर 3.7 सेमी तर A चे स्थान कुठे असेल. आपण एक वर्तुळ काढलं, या वर्तुळाची त्रिज्या आहे, या वर्तुळाची त्रिज्या आहे 3.5. हे O बिंदू आहे आणि ही त्रिज्या किती आहे, ही त्रिज्या आहे 3.5. आता बिंदू A हा वर्तुळाच्या प्रतलात आहे. एक बिंदू जो आहे A हा प्रतलात आहे, पण तो O पासून किती अंतरावर आहे, 3.7. 3.5 तर इथपर्यंत झालेला आहे, हे 3.5 तर इथपर्यंत झालेलं आहे. त्याच्या पुढे थोडं घ्यावं लागेल, म्हणजे इथं कुठंतरी घ्यावं लागेल. हे 3.7 असेल, इथून एवढा भाग 3.7. अगोदर हे 3.5 हे इथून एवढं होतं अंतर. आता हे 3.7 म्हणजे पुढे हा जो बिंदू आहे तो इथं असेल. त्या तो बिंदू म्हणजे कोणता, A बिंदू आहे. मग हा A बिंदू कुठं आला, हे वर्तुळावरील भाग आहे, एवढा वर्तुळाचा भाग, हे वर्तुळाचा अंतर्भाग आहे आणि हे वर्तुळाचा बाह्य भाग आहे. म्हणजे तो बिंदू कुठं असेल, मग वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये. म्हणून याचं उत्तर आपल्याला काय सांगता येतं, सी उत्तर सांगता येईल. त्यानंतर तिसरं,
एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असून त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 3 सेमी आहे, तर त्या जीवेची लांबी किती? वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी, जीवेचे केंद्रापासूनचं अंतर 3 सेमी, तर जीवेची लांबी किती? मग आपण जर समजा अशा प्रकारचं वर्तुळ काढलं, तोंडी उत्तर आहे सर्व हे, आपण हे वर्तुळ काढलं, यानंतर वर्तुळाची जीवा आपण काढूया. ही जीवा आहे असं गृहीत धरा. या ठिकाणी या जीवेचे केंद्रापासूनचं अंतर किती आहे? 3 सेमी आहे. वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 5 सेमी आहे. हे 5 सेमी. आता तुम्हाला माहिती आहे, हे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते. हे एक प्रमेय, म्हणजे हे आणि हे समान आहे. आणि त्याच्यानंतर हे लंब असतं, वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेला लंब असतो. म्हणजे हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. तर हे कर्ण माहिती आहे तुम्हाला, ही बाजू माहिती आहे, हे काढता येते. पायथागोरसचं त्रिकोण आहे 3 4 5, म्हणजे हे 5 आहे, हे 3 आहे, तर हे किती येतं? 4 येतं. पण हे जीवा अर्धीच जीवा मिळते, अजून एवढी राहिलेली आहे 4 हे, तर परत अजून हे सुद्धा 4, 4 आणि 4 किती होईल? 8 होईल. म्हणजे त्या जीवेची लांबी किती असेल? 8 सेमी असेल. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये काही आपल्याला उपप्रश्न सोडवायचे आहेत. वर्तुळाच्या बागेचा व्यास 70 मीटर आहे, तर त्या बागेचे क्षेत्रफळ काढा. व्यास दिलेला आहे आपल्याला आणि व्यासावरून आपल्याला त्या बाग कशी आहे? वर्तुळाच्या आकाराची बाग आहे आणि त्या बागेचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. मग या ठिकाणी आपण सूत्र वापरूया. बागेचे क्षेत्रफळ बरोबर आहे पाय आर वर्ग, कारण बाग ही वर्तुळाकार आहे. आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बागेचा व्यास दिलेला आहे. डी बरोबर किती आहे? डी बरोबर आहे 70. म्हणून आपण काय करायचं? याच्यावरून त्रिज्या काढायची. त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, म्हणजे डी बाय 2. डी भागिले 2 म्हणजे 70 भागिले 2 म्हणजे किती? 35 मीटर. बागेचे क्षेत्रफळ, पायची किंमत ठेवूया 22/7 गुणिले आर. आर किती आहे? 35. हे 35 चा वर्ग, म्हणजेच 22/7 गुणिले 35 गुणिले 35. 7 न भाग देऊ, 7 5 35. मग आता 22 गुणिले 35 गुणिले 5, या तिघांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. याचा गुणाकार करू. 22 आणि 35 चा अगोदर 22 5 110 म्हणजे 11. 22 3 66 आणि 11 म्हणजे 77. त्यानंतर गुणिले 5 बरोबर आहे 5 0 0 5 7 35 5 6 3 आणि 5 7 35 आणि 3 38. तर हे झालं आपलं याचं उत्तर. आता आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. बागेचे क्षेत्रफळ बरोबर आहे किती? 3850 चौरस मीटर. हे झालं आपलं उत्तर. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. 14 सेमी त्रिज्या असलेली वर्तुळाकृती आकाराची तार कापली व सरळ केली असता तिची लांबी किती असेल? 14 सेमी त्रिज्या असलेली वर्तुळाकृती आकाराची तार कापली. आपल्याला 14 सेमी त्रिज्या असलेलं वर्तुळ जे आहे, 14 सेमी हे आहे समजा, 14 सेमी त्रिज्या असलेलं वर्तुळ आहे. आपण काय केलं? याला तोडलं इथून आणि याला सरळ एक अशी तार केली. तर ह्या तारेची लांबी म्हणजे या वर्तुळाचा परिघ असेल. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? याचं परिघाचं सूत्र लिहावं लागेल आणि परिघाचं सूत्र लिहून आपल्याला हे काढता येतं. म्हणून तारेची लांबी बरोबर आहे वर्तुळाचा परिघ. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर. त्रिज्या दिली असेल तर 2 पाय आर आणि व्यास दिला असेल तर पाय डी. हे आपण पाहिलेलं आहे. हे 2 गुणिले पायची किंमत घेऊया 22/7 आणि त्रिज्या किती होती आपली? त्रिज्या आहे 14.
या 7 कॅन्सल होईल, 7 1 7, 7 2 14 आणि या राहिल्याचा गुणाकार करूया. 2 गुणिले 22 गुणिले 2, 22 2 44 गुणिले 2 म्हणजे 88 सेमी. म्हणून आपल्याला सांगता येतं, म्हणून तारेची लांबी बरोबर आहे 88 सेमी. त्यानंतर नेक्स्ट, केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी ची लांबी 15 सेमी आहे. जीवा ए बी ची लांबी 15 सेमी आहे आणि जर रेख पी क्यू लंब जीवा ए बी असेल तर लेंथ क्यू बी काढा. आपल्याला या ठिकाणी जीवेची लांबी 15 दिली, त्याचबरोबर पी क्यू हा म्हणजे केंद्रातून हा लंब टाकला जीवेवर, तर तुम्हाला ते क्यूबीची किंमत काढायची आहे. क्यूबीची मग क्यूबी म्हणजे त्या क्यूबी म्हणजे काय होईल, त्या जीवेची अर्ध्या जीवेची लांबी. कारण आपल्याला माहिती आहे केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते. मग जर ए बी बरोबर 15 असेल तर अर्ध्या जीवेची लांबी काय होईल, मग 7.5. हे आपल्याला तोंडी उत्तर कळतं. आपण हे पाहूया. समजा हे एक वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये आपण एक जीवा काढलेली आहे. हे वर्तुळ, या वर्तुळामध्ये आपण एक जीवा काढलेली आहे. समजा ही एक जीवा आहे आणि या जीवेचं नाव आपण दिलेलं आहे तिथे ए बी. वर्तुळाचा केंद्रबिंदू पी आणि हे क्यू. काय दिलेलं आहे तुम्हाला, या ठिकाणी जीवेची लांबी दिली. जीवा किती आहे, जीवा ए बी बरोबर किती, 15 सेमी. आपल्याला हे लंब टाकला हे सांगितलं पी क्यू. रेख पी क्यू लंब जीवा ए बी. म्हणून वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते. मग आता ही जीवा दुभागली जाते म्हणजेच ए क्यू किंवा क्यू बी बरोबर आहे 1/2 ए बी असतं ह्या प्रमेयानुसार. मग आपल्याला काढायचे कोणतं, आपल्याला क्यूबीच काढायचे. म्हणून क्यूबी बरोबर आहे 1/2 गुणिले ए बी. ए बी ची किंमत आहे 15. क्यूबी बरोबर आहे, या 15 ला 2 न भाग जातो, बे 1 बे आणि बे 7 14, बे 5 10, 1 उरला म्हणून बे 5 10 म्हणजे किती झाले हे 7.5. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून क्यूबी बरोबर आहे 7.5. हे क्यूबीचं उत्तर काय आलं, 7.5. यानंतर पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचे केंद्र पी असून त्याची त्रिज्या 10 आहे. तर त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेमी असेल तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल. आपल्याला या ठिकाणी त्रिज्या दिली, त्याचबरोबर जीवेची लांबी दिलेली आहे आणि आपल्याला विचारलं की जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल. मग आपल्याला हे याप्रमाणे सांगता येईल. आपण एक वर्तुळ घेऊया. या वर्तुळामध्ये एक जीवा आणि हा आपला केंद्रबिंदू आहे. आपल्याला जीवा त्रिज्या किती दिली, 10 सेमी दिलेली आहे. हे 10 सेमी आणि जीवेची लांबी किती आहे, जीवा आहे आपल्याकडे 12 म्हटल्यानंतर पण आपल्याला माहिती आहे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते. आपण याला नाव देऊ ए बी आणि हे वर्तुळाचा केंद्र पी
आणि हे मध्यबिंदू समजा आहे यम, हे सारखं, बरोबर आहे. म्हणून ह्याची किंमत किती येते? 6 येते. 6, 8, 10 हे पायथागोरसचं त्रिकोण, म्हणून हे PM ची किंमत 8. PM म्हणजे त्या जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर किती येतं? 8 सेमी. हे आपल्याला असं लिहिता येतं. काय सांगता येईल? रेख PM लंब जीवा AB. हे आपण कशावरून सांगितलं लंब आहे? कारण हे सांगितले प्रश्नामध्ये अंतर आहे म्हणून. वर्तुळ केंद्रापासूनचं जीवेचं अंतर हे लंब असतं, म्हणून हे पक्षामध्ये दिलेलं आहे. याचं कारण पक्ष. आणि म्हणून आपल्याला माहित आहे वर्तुळाच्या प्रमेय माहित आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते. ठीक आहे. मग आता आपल्याला काय सांगता येतं? म्हणून AM बरोबर काय असेल? मग AM बरोबर किंवा MB बरोबर कशाचा निम्मा असेल? 1/2 ABच्या, म्हणजेच 1/2 गुणिले 12 म्हणजेच किती? 6 सेमी. प्रत्येक 2 भागाची किंमत 6. आता इथं आपण सांगितलेले आहे हे पक्षमध्ये हे 90 अंशाचा कोन आहे. त्यानुसार आता आपल्याला असं सांगता येतं त्रिकोण PMA हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोण असल्यामुळे पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण कोणता आहे? AP वर्ग बरोबर आहे AM वर्ग. AP वर्ग बरोबर आहे AM वर्ग अधिक PM वर्ग, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. याच्यात किमती ठेवूया. AP आहे 10, 10चा वर्ग. AM आहे 6, 6चा वर्ग. PM जशाला तसं, म्हणून 6चा वर्ग 36 होतो अधिक PM वर्ग. ही बाजू आपण अगोदर घेतली. 10चा वर्ग किती झाला? 100. म्हणून PM वर्ग बरोबर आहे 100 वजा 36, म्हणजेच PM वर्ग बरोबर आहे किती होतं? 64. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. म्हणून PM बरोबर आहे 8 8 64. आता हे आपल्याला जीवेचं अंतर आहे. PM म्हणजे काय? म्हणजेच जीवेचे केंद्रापासूनचे अंतर बरोबर आहे 8 सेमी. हे झालं आपलं उत्तर. यानंतर सोबतच्या आकृतीत केंद्र C असलेल्या वर्तुळाची रेख DE ही जीवा आहे. रेख CF लंब जीवा DE. जर वर्तुळाचा व्यास 20 सेमी आणि DE बरोबर 16 सेमी असेल तर CF ची किंमत किती? हा प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडणारे प्रमेय सांग आणि गुणधर्म आठवून सांगा. आपल्याला या ठिकाणी CF हे लंब दिलेलं आहे DE वर आणि व्यास दिलाय 20 सेमी. आता व्यास दिला 20 सेमी म्हणजे DF किंवा FE किती असेल? 10 सेमी. कारण वर्तुळाच्या केंद्रातून हा लंब टाकलेला आहे. वर्तुळाच्या केंद्रातून हा लंब टाकला, त्यामुळं जीवेवर लंब टाकला, त्यामुळं जीवा दुभागली जाते. म्हणून हे 10 आणि हे 10 असायला पाहिजे. तर या ठिकाणी मग आपल्याला
एक CF ची किंमत विचारली आहे, CF म्हणजे ही किंमत, या लंबाची किंमत विचारली, तर आपल्याला हे माहीत आहे 10. त्याच्यानंतर वर्तुळाची त्रिज्या सुद्धा माहीत आहे आपल्याला, व्यास दिला म्हणजे त्रिज्या माहीत आहे, सॉरी डी आहे 16 म्हणजे हे किती असेल, 8 असेल, कारण अर्ध असावं लागतं. DE बरोबर आहे 16 जर असेल तर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते, म्हणजे हे किती असेल, 8 असेल. आणि त्याच्यानंतर व्यास दिलाय आपल्याला, किती दिलाय व्यास, 20, म्हणजे हे किती किंमत असेल, 10 सेमी. तर आता आपल्याला हा प्रश्न सुद्धा पायथागोरसच्या प्रमेयानुसार सोडवावा लागेल. 6, 8, 10 हे आपलं पायथागोरसचं त्रिकोण आहे, त्याच्यामुळे ही किंमत येते 6, हे आपल्याला तोंडी समजतं. पण इथं काय म्हटलं आपल्याला, उपयोगी पडणारे प्रमेय. कोणता प्रमेय उपयोगी पडतो, पहिला प्रमेय म्हणजे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेली लंबाने ती जीवा दुभागली जाते, हा प्रमेय एक उपयोगी पडतो. त्याच्यानंतर गुणधर्म कोणता वापरायचा, इथं पायथागोरसचा प्रमेय वापरायचा. असं हे दोन जर वापरले तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. तर सर्वप्रथम आपण काय करूया, काय लागले याच्यासाठी आपण ते लिहू. सर्वप्रथम या प्रमेयाचा वापर होतो. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते. हा प्रमेय या ठिकाणी वापरता येतो. आणि आपल्याला जीवा दिलेली आहे किती, एकूण जीवेची लांबी दिली, म्हणजे जीवा जी आहे ती आहे किती आहे, 16. त्यामुळं त्याचे झालेले अर्धे जे भाग आहे, एक तर DF किंवा FE, हे कसं असेल, या डीच्या निम्मा असेल. हा व्यास, ही पूर्ण जीवेची लांबी आहे, जीवेची लांबी आहे. मग हे DE च्या निम्म म्हणजेच आपल्याला 1/2 गुणिले D म्हणजे 16, 2 8 16, 8 सेमी ही DE ची लांबी आहे. ओके. त्याच्यानंतर आता आपण काय करू शकतो, सरळ पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय सांगता येतं की हा जो कर्ण आहे या ठिकाणी, हे जे दिलेलं आहे, हे CD चा वर्ग बरोबर आहे DF चा वर्ग अधिक काय आहे, CF चा वर्ग. म्हणून आपण हे या ठिकाणी लिहूया, CD चा वर्ग बरोबर आहे DF चा वर्ग अधिक CF चा वर्ग. याच्यात किमती ठेवायच्यात. CD चा वर्ग म्हणजे किती आहे, 10 चा वर्ग बरोबर आहे. हे DF किती आहे, 8 दिलं, हे 8 चा वर्ग. आणि आपल्याला CF काढायचा आहे, केंद्रापासून जीवेचे अंतर. म्हणून हे 10 चा वर्ग ही बाजू अगोदर घेऊया, 8 चा वर्ग अधिक CF चा वर्ग बरोबर आहे 10 चा वर्ग. म्हणून CF बरोबर आहे, CF चा वर्ग बरोबर आहे 10 चा वर्ग वजा 8 चा वर्ग. हे दोन्ही पद्धतीने आपल्याला याला सोडवता येते. A वर्ग वजा B वर्ग ही म्हणता येतं, किंवा 10 चा वर्ग 100, त्याच्यानंतर 8 चा वर्ग 64, म्हणजे CF वर्ग बरोबर किती होतं, 36. आणि म्हणून CF बरोबर आहे 6. हे आपल्याला अगोदरही माहित होतं, पायथागोरसचं त्रिकूट आहे म्हणून, आणि त्यामुळे आपल्याला ती तोंडी सुद्धा किंमत काढता येते. परंतु हा प्रश्न सोडवायचा असल्यामुळं आपल्याला ते सांगणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी काय सांगता येईल, म्हणून त्या जीवेचे
केंद्रापासूनचे अंतर बरोबर आहे 6 सेमी. हे झालं आपलं उत्तर. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.